कोबी न किसता आणि न लाटता मस्त असा आपण आज कोबीचा पराठा बनवलेला आहे। अगदी झटपट अशी रेसिपी आहे। 15 मिनिटांमध्ये आपला हा पराठा तयार होतो। सकाळी सकाळी मुलांना शाळेला जायची गडबड असते आणि त्यात आपली डबा सुद्धा बनवायची गडबड असते। दोन्ही कामं आपल्याला आवरायची असतात। त्यावेळी काय करायचं, अशा प्रकारचा आपण नाश्ता बनवायचा म्हणजे मुलांचं पोटही भरतं, मुलं अजिबात डबा मागे आणत नाहीत, सर्व डबा संपवतात आणि आपला वेळसुद्धा वाचतो, पटापट आपली कामं होतात। तर हा पराठा आपण तव्यावर थापून बनवलेला आहे अगदी, त्यामुळे 15 मिनिटच वेळ लागतो आपल्याला या पराठ्यासाठी आणि मुलांना तर खूपच आवडेल, इतका सुंदर असा आपला पराठा तयार होतो। चला मग याची पटकन रेसिपी पाहूया। तर आपण इथं ना कोबी घेतलेला आहे, यातला मी अर्धा कोबी घेणार आहे। 5-7 पराठे माझे या 5 ते 6 पराठे यामध्ये होतील। तर हा कोबी आपण चिरून घ्यायचा आहे, याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि नंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। मिक्सरमध्ये एकदम बारीक त्याचा कीस तयार होतो, आपण याला किसतसुद्धा बसायची गरज नाही आहे। हा बघा अशा प्रकारे आपला कीस तयार झालेला आहे। तर यामध्ये आपण पुढील आपले मसाले वगैरे घालून घेऊया। मस्तपैकी बघा आपला कीस एकदम मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घ्यायची आणि ती पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहे। यामुळे मस्त अशी टेस्ट आपल्या पराठ्याला लागते, एकदम ना खमंग पराठे आपले तयार होतात। त्यानंतर आपण एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घातले, मीठ घालायचे चवीनुसार आणि 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आणि त्यानंतर आपण यामध्ये बेसन घातले अर्धा कप आणि अर्धा कप तांदूळ घातलेला आहे, तांदळाची पिठी घातलेली आहे। आता हे आपण मस्त असं मळून घेऊया। कोबीला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपलं हे पीठ मळून होते, याला आपण वरून अजिबात पाणी घ्यायची काहीच गरज नाही आहे, यामध्येच आपलं सर्व पीठ मळून होते। तर अशा प्रकारे बघा आपलं मळून झालेलं आहे। त्यानंतर आपण तव्यामध्ये अशा प्रकारे बघा आपला पराठा थापून घ्यायचा आहे। आधी मी तेल लावलेलं नाही आहे अजिबात, तवा थोडासा गरम करून घेतला आणि पराठा आपला थापून घेते। मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे आपल्याला पराठा चांगला थापता येईल। मस्त असा आपल्याला हव्या त्या साईजचा आपण पराठा थापून घ्यायचा, नंतर थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून याला एका बाजूने भाजून घ्यायचं आहे छान असा आणि नंतर बघा किती सुंदर असा भाजलेला आहे वाफेवरच। आता आपण पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा याची छान अशी भाजून घ्यायची। एकदम खरपूस असे आपण हे पराठे भाजून घ्यायचेत म्हणजे अगदी 1 नंबर अशी टेस्ट लागते आपल्या पराठ्यांना। दोन्ही बाजूने आपण थोडंसं तेल लावून ना छान असं भाजून घ्यायचं, एकदम खरपूस भाजायचं आणि मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे। तो आपण याला दह्यासोबत खाऊ शकतोय किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकतोय। माझ्याकडे दही नाही आहे तर मी आज याला लोणच्यासोबतच खाणार आहे। मस्तपैकी आपलं आंब्याचं लोणचं घेतलं आहे आणि आपला हा पराठा या लोणच्यासोबत 1 नंबर टेस्टला लागतोय बघा। मी आता खाऊन बघते, मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे। 1 नंबर टेस्ट आहे बरं का याची, 1 नंबर टेस्ट आहे। तुम्ही नक्की मुलांना असा पराठा एकदा बनवून द्या, बघा मुलं अजिबात डबा आणणार नाहीत घरी। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही। व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा। थँक्यू।